नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल। सध्या विरोधक अफवा पसरवत आहेत की ई-के-वाय-सीमुळे योजना बंद होईल, पैसे थांबतील, पण खरी गोष्ट काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। ई-के-वाय-सी ही बँकेची नाही तर योजनेची पडताळणी प्रक्रिया आहे। तुमचा आधार कार्ड या योजनेशी जोडला जातो, जेणेकरून दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये थेट खात्यात जमा होतील। ई-के-वाय-सीमुळे या थांबणार नाहीत, उलट वेळेवर आणि खात्रीने जमा होणार आहेत। अनेक बहिणींना अडचणी येत आहेत, जसे की OTP येत नाही, वेबसाईट स्लो आहे किंवा उघडत नाही किंवा आधार पात्र यादीत नाही असा मेसेज येतो। पण काळजी करू नका, सरकारने ई-के-वाय-सीसाठी 2 महिने कालावधी दिला आहे। वेबसाईटवर लोड असल्यामुळे अडचणी येतात, त्यामुळे रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा। ही प्रक्रिया पहिल्यांदाच सुरू झाल्यामुळे हळूहळू सुधारणा होणार आहेत। विरोधक म्हणत आहेत की योजना फक्त निवडणुकीपुरती होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही। आतापर्यंत महिलांच्या खात्यात 14 हप्ते म्हणजेच 21,000 रुपये जमा झाले आहेत। आता 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा देखील लवकरच जमा होईल। तर लाडक्या बहिणींनो, योजना बंद होणार नाहीत, ई-के-वाय-सी अनिवार्य आहे। अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही, 2 महिन्यांचा वेळ दिला आहे। तुम्हाला ई-के-वाय-सी करताना काय अडचणी येत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व बहिणींना खरी माहिती मिळेल व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।